ना मोठा विजय मानला जातोय कारण अजित पवार समोर होते आणि आता तुम्ही 90 पेक्षाही जास्त जागा जिंकलेल्या आहेत. काय सांगा? नाही, आता 100चा कल येतोय, त्याच्यामध्ये 87 दिसत आहेत. खरं तर 165 जागा आहेत. त्यामुळे आमचा हा विजय 125, 120, 125 पर्यंत नक्की जाईल. पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला आणि तो विश्वास कामासाठी आहे, तो विश्वास हा पुण्याच्या भविष्यासाठी आहे, याची जाणीव आम्हाला निश्चित. त्यामुळे तो नम्रपणे आम्ही तो जो काही विजय तो नम्रपणे आम्ही आशीर्वाद म्हणून आणि एक काम म्हणून, कर्तव्य म्हणून स्वीकारतो. निश्चितपणे खूप मोठा विजय म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्वात, मोदीजींच्या विचारात हा पुणेकरांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आहे. पण अजित पवारच्या समोर असताना त्यावेळेस अनेक टीका टिप्पणी झाल्या तुमच्यावर, गुन्हेगारी विषय असतील किंवा तुमच्या कामाच्या पद्धती असतील, भ्रष्टाचार असतील. आता त्याबद्दल काय बोलत? मला असं वाटतं मी बोलण्याच्या आधी पुणेकरच बोललेत. त्यामुळे मी वैयक्तिक कुठेही टीका कोणावर केली नाही, टिप्पणी केली नाही, बोलू नाही. त्यांना जे काय बोलायचं बोलू दिलं. आणि म्हणून पुणेकरांना हे माहिती की निवडणूक ही विकासावर होते, निवडणूक ही मुद्द्यावरती होते आणि म्हणून पुणेकरांनी हा विजय केला. मला वाटतं न बोललेलं बरं. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पुणेकरांचे धन्यवाद व्यक्त केले, पुणेकरांना धन्यवाद दिलेत आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केले. हा मोठा विजय आहे. हा मोठा विजय केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावरती आहे. म्हणून कार्यकर्त्यांचं त्यांनी अभिनंदन केले. पुणेकरांना माननीय देवेंद्रजींनी धन्यवाद दिले. तिन्ही निवडणुकीला चेहरा मुरलीधर मोहोळ झालेला, लोकसभेला, विधानसभेला आणि आता महानगरपालिकेला पण काय जादू होती, काय करिश्मा? नाही, मी स्वतः सामूहिक नेतृत्व मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे हे सामूहिक नेतृत्व होतं. माननीय देवेंद्रजी हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतो आणि म्हणून हे सामूहिक नेतृत्वाचं आणि कार्यकर्त्याच्या परिश्रमाचं यश आहे. दादा विरुद्ध अण्णा अशी लढाई बघायला भेटली, तुम्ही दादांना चितपट केलं असं म्हणायचं? नाही, आता पुणेकरांनी चितपट केलं, मी करणार म्हणण्यापेक्षा. थँक्यू.